आणि म्हणूनच कृष्णार्जुन संवादाचा पुढील भाग सांगताना ज्ञानदेव माऊली असं म्हणतात, पार्था बहुती परी हे अपेक्षिजे विचारशूरी, जे दुर्लभ चराचरी सद्वासना. म्हणून हे पार्था, विचारी पुरुष दुर्मिळ अशी ही सत्सद विवेक बुद्धी आपल्या ठाई उपजावी अशी इच्छा धरतात. कारण दगडधोंडे खूप मिळतात, परीस मात्र दुर्लभ असतो. काय चांगले, काय वाईट, काय योग्य, काय अयोग्य हे केवळ तिच्याच प्रकाशात आपल्याला दिसू शकते. म्हणूनच श्रोते हो, त्या सत्सद विवेक बुद्धीचा आपल्याही ठाई उदय होवो आणि तिच्या मंगल प्रकाशाने आपल्या साऱ्यांचे जीवन उजळून निघो अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करते आणि माझे हे लहानसे निरूपण संपवते. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. वाह, छान. सौभाग्यवती भव. सुरेख झाले निरूपण. आताच आपण साऱ्यांनी रमाबाईंच्या निरूपणाचा आस्वाद घेतला. पुराणी बुवा, आता तुमच्या कीर्तनास आणि भजनास सुरुवात करा. अगो बाई, अहो हळू हसा, बाहेर भजन सुरू आहे ना. काय गो बाई, पण एक एक ऐकावे ते नवलच. म्हणजे 3 घटका प्रवास करून तुम्ही माघारी फिरलात. काय म्हणावे तरी काय यास. नाहीतर काय. अगो ताई, भाऊसाहेबांची लहर, दुसरे काय. शिरपिके रानडेत ना हे. हळू तुला सांगते, घे सुरी आणि घाल उरी असला यांचा स्वभाव. मग अगो यांच्या या असल्या स्वभावामुळेच ना आमच्या यांनी त्या फिरंगी साहेबासमोर नोकरीचा राजीनामा असा फेकला. अगो अगो आता साहेब काय म्हणाला होता, वय झाले तुमचे. नाही, तसे काही वय झाले नव्हते हो, चांगले तरुण होते त्या काळी. पण शिरपिके रानडेच ना. मग काय. अगो एकदा ना त्या साहेबाची बग्गी अशी माळरानावरून चालली होती बर का. तर गेले समोर, अडवली बग्गी आणि अगो 4 माणसांना उचलता येणार नाही ना एवढी मोठी शिळा एकट्याने इकडनं तिकडे नेऊन ठेवली. आता सांग बाई, मग त्याला नामोहरण केले ना, तेव्हा यांच्या जीवाला शांतता मिळाली. हे असले यांचे स्वभाव. तुला सांगते ताई, बग्गी मध्ये ना चांगले थंडगार वारं लागलं असेल, तापलेले मस्तक थंड झाले आणि मग काय फिरल्या बग्ग्या माघारी. दुसरे काय. नाहीतर काय. बग्गीत आपली सारखी यांचीच बडबड. मी एक शब्दही बोलले नव्हते हो, खरेच काही बोलले नव्हते. पण पाहिलेत ना कसे सगळे खापर माझ्याच माथ्यावर फोडले. हो हो, गेले असतील हो अगदी तोऱ्यात. पण इथे जीव सगळा माधवात अडकलेला. हे बाप पेट्यांचे ना हेच तर आहे. तुझे माझे जमे ना, मी तुझ्या वाचून करमे ना. अगो बाई, अहो आपण हसत काय बसलोय. बाहेर मसाल्याचे दूध द्यावयाचे आहे ना. रमे, चला आटोप पटापट. चला चला. तुम्हा सांगतो, या धर्म बुडव्यास भर चौकात उभे करून चापकाने फोडून काढले पाहिजे हो. तुम्हाला तर माहितीये, सरकारनं माझी नेमणूक केली आहे खास महादेवराव रानडे आणि सार्वजनिक सभेविषयी माहिती गोळा करण्याकरता. मला सांगा, हे समोर उभे आहेत ते कोण आहेत? यांचा तुम्हाला काही उपयोग होणार नाही, कारण हे रामदीक्षित आपटे हे तर रानड्यांचे कट्टर विरोधक. मग त्यांच्याकडूनच जास्त माहिती गोळा होऊ शकेल. मी म्हणतो, कोणी सांगितलं होतं या शाणपणा करावयास. म्हणे 1 लाख रुपयांची मदत करू. मल्हारराव गायकवाडांना सरकारच्या विरोधात लढण्यास हे सार्वजनिक सभावाले 1 लाख रुपयांची मदत करणार. कशी? आम्हा पुणेकरांच्या जीवावर. आणि काय हो,
या गोष्टीमुळे सरकार खवळले आणि पुणेकरांच्या मानगुटीवर बसले. म्हणजे नमस्कार शास्त्री बुवा. मी चिमाजी दिगंबर नाशिककर. आपलं बोलणं ऐकलं आणि मन प्रभावित झालंय, म्हणून कुतूहलापोटी विचारतो, आता आपण कोणाविषयी बोलत होता? कोणाविषयी म्हणजे काय? महादेव गोविंद रानड्यांविषयी. ही सारी त्यांचीच बुद्धी हो. म्हणजे सांगतो. ते मल्हारराव गायकवाड तिकडे बडोद्या, तिकडच्या लोकांस त्यांचे काहीही सोयर सुतक नाही, पण यांना इकडे भारी पुळका, काहीतरी उद्योग करीत बसावायचे. आणि पण मी असं ऐकलंय की रानडे, सार्वजनिक काका, प्रभूतींची ही सार्वजनिक सभा फार सुधारणावादी आहे म्हणून. कसली सुधारणा घेऊन बसलात? धर्माच्या विरोधात वागावायचे आणि त्यास गोंडस नाव द्यायचे सुधारणा असे. काय म्हणता? म्हणजे तुम्ही सुधारणांच्या विरोधात आहात काय? नाही, तुमची ही बाजू ऐकली पाहिजे. पाहिजे म्हणजे काय? ऐकलीच पाहिजे. हा, आधी आमचीच बाजू ऐकली पाहिजे, कारण आम्ही फार धर्मनिष्ठ आहोत. आणि तो रानडे धर्म बुडव्या. सांगतो तुम्हाला सविस्तर त्याच्या एक लबाड्या. सांगा ना. या या. तर गुरुजी, या वास्तूत सहस्रावर्तन करावायचे आहे. आनंदाने कराल ना? हो हो, आनंदाने. आता तुम्ही विचाराल यासाठी विशिष्ट असे प्रयोजन काय? तर प्रयोजन असे, या घरात सुख, समाधान, शांती निरंतर चिरंतन राहावी, हेच प्रयोजन. हे घर नेहमी हसत खेळत राहावे. उत्तम. भटजी बुवा, नाही म्हणजे मी काय म्हणते, उद्याच्या पूजेमुळे असे काही होईल का हो की आमच्या सूनबाईंचे अभ्यासावरचे लक्षच उडून जाईल? हो, असं कसे होईल? गणपती ही विद्येची देवता, ती अभ्यासास प्रोत्साहनच देणार. हा, नाही, ते ठाऊक आहे मला. मी आपल्या गमतीने विचारले. बरे, उद्याच्या पूजेसाठी जी काही रीतसर यादी असेल ती बाळंभटजींकडे द्या. मी फराळाचे पाठवते. बरे. रूढींचा पगडा फार मोठा असतो काका, आणि सारेच असे वागतात म्हटल्यावर तसे वागावयाचे दडपणही येते. आणि अशा कित्येक अहिल्या आपण घरोघरी पाहतोच आहोत. त्या साऱ्यांचा जीव टांगणीला लागलेलाच असतो. त्यासाठीच संमती वयाचा कायदा व्हावयासच हवा. होय, पण माधवराव, असा कायदा जरी झाला तरी त्याची अंमलबजावणी ही देखील कायदा करवून घेण्या इतकीच जिकिरीची गोष्ट. होय, पण निदान कायद्याचा आधार घेऊन आपल्याला प्रबोधनास सुरुवात तरी करता येईल. आणि कितीही नाही म्हटले तरी कायद्याचा धाक आहे म्हटल्यावर विरोधी कृत्य करताना लोक 4 वेळा विचार करतातच. कोण आपण? आणि येथे असे का उभे आहात? न्यायमूर्ती रानडेंना भेटायचे होते. ओ, या ना मग, आत या. नमस्कार रावसाहेब. नमस्कार. मी चिमाजी दिगंबर नाशिककर, पुण्यात नवीन आहे. सार्वजनिक सभेच्या कार्याविषयी फार ऐकून होतो, म्हणून परिचय करून घेण्याकरता आलो होतो. कोठून आलात आपण? नाशकाजवळ गाव आहे माझं. तिथे वडीलपार्जित शेती आहे आमची. विद्याभ्यासाची आवड आहे, मात्र इंग्रजी शिक्षण नाही झालं माझं. थोडंफार ऐकून वावरून येतात 4-2 शब्द, नाही असं नाही, पण आपल्यासारख्या मोठ्या माणसांच्या सहवासात राहून कानावर जे काही पडेल त्यातून ज्ञानार्जनाचा आनंद घ्यावा, हाच हेतू आहे. सोबत राहून शिकून घ्यावं आणि मग पडेल ते काम करून हिंदुस्थानाच्या कामी यावं, यास मनी धरून आलोय. चांगला विचार आहे. आज येताना वाटेत रामदीक्षित आपटे मुख्य शास्त्री भेटले होते. सार्वजनिक सभेविषयी त्यांचे उद्गार फारच अनुचित वाटले मला.
म्हणजे दयानंद सरस्वती प्रकरणामध्ये त्यांची हंबेल हंडी उडाल्याचे ऐकले होते मी. मला वाटतं त्याचाच राग असावा हा. मी प्रतिवाद करण्याचा प्रयत्न केला, परंतु मग नंतर माननीय न्यायमूर्ती रानडे यांचंच धोरण आपण अवलंबावं असं वाटलं आणि मग त्याचप्रमाणे मी त्यांच्याशी व्यर्थ वाद न घालता तडक इथे निघून आलो. बघितलेत माधवराव, त्या राम दीक्षित आपटेस त्याच वेळी ठेचावयास हवे होते. आताही आपल्या मागे तो गरळ ओकतोच आहे. अहो अहो काय करायचं आता? काय करायचे? दुष्काळात 13वा महिना म्हणायचे बस. पण खरेच मला एक कळत नाहीये, अशी एकाएकी आग लागलीच कशी? कशी? अण्णा काय रे? आई आत्या. ए आता काय रे बाबा, आणखी आता काही झेपायचं नाही हो. नाही अण्णा, आपला गोपाळ दादा आला. काय? हो. नुसत्या बातमीनेच आधार मिळाल्यासारखे वाटलं. पागांचे त्यात सांगू नका इतक्यात. गोपाळा आलास. आधार मिळाल्यासारखे वाटले रे. गोपाळा आलास रे सुखरूप. तू गेल्यापासून सरस्वती अगदी दगडासारखी झालीये बघ. जा जा, पहिल्यांदा तिला माणसात आण गोपाळा, जा. वहिनी, गोपाळ आलाय ना, आता सगळे काही चांगले होईल बघा. सागरेश्वरा, फुलला ग शेत मळा, उभ शिवार डोलत, भरल्या ह्या संसारात लक्ष्मी गही बोलत. अगं सगुणे, अगं कधी संपायची तुझी ओवी आणि कधी पोचायचीस तू त्या धान्याच्या भांडारात? अगो ताईला मदत ना करणार आहेस? मग जा बरे, जा. पोचशील ना वेळेवर? हा हा, जा. माई पोचेल नाही. अगं दुर्गे, ते वातींचं कुठवर आलंय? हो आता करायलाच घे. गे लवकर करायला. बोलावले? हो, उद्या आपल्याकडे गणपतीची पूजा आहे हे ठाऊक आहे ना तूस? होय. उद्या सहस्त्रावर्तनही करावयाचे आहे. तेव्हा तू आणि रमेने पूजेस बसावे अशी इच्छा आहे हो सगळ्यांची. कसे? माई, म्हणजे कल्पना चांगली आहे, पण उद्या आम्हास एक अत्यंत महत्वाचे काम आहे आणि परतण्यास सुद्धा फार उशीरच होईल. तेव्हा तुम्हीच पूजा उरकून घ्यावी. पण अरे अगो बाई, सुभद्रा वहिनी, अहो काय म्हणायचे आता या मुलास? काय बाई तरी, पण मला एक गोष्ट कळत नाही माई. अगं पूजेपेक्षा असे कुठले महत्वाचे काम आहे या माधवाचे? आता दादानेच पूजा उरकून घ्या म्हटल्यावर आपण तरी काय बोलणार? नाही नाही, मला असे वाटते की आपण रमेश सांगूया माधवाशी बोलायास. हो, कळले का गो रमा? जा अगो समजाव तुझ्या स्वतःना. बरे. अगं उभी काय राहिलीये? जा ना, समजाव, जा. हो. हा कल्याणच आहे हो सगळे. माई,
अगो आता या माधवाने पूजेस बसवायस नकार दिला, त्याच्यावरून नवा वादंग नाही ना माजणार. आई गो. स्वतः सगळ्यांचीच इच्छा आहे. आपण उद्याचा दिवस थांबला असतात तर पूजा आणि सहस्त्रावर्तन झाले असते. नाही का थांबता येणार? नाही. कारण दुष्काळी गावातील लोकांस मदत करण्यासाठी आम्ही जातो आहोत. सार्वजनिक सभेने आणि सार्वजनिक काका, आम्ही भांडारकर सगळ्यांनीच स्वतःचाही वाटा उचलला आहे आणि काही दानी व्यक्तींकडून मदतही मिळवली आहे. ती मदत योग्य ठिकाणी पोहोचवण्यासोबतच दीर्घकालीन योजनांचे महत्त्व लोकांस पटवून देण्याचा आमचा उद्देश आहे. शेतकऱ्यांस काय स्वरूपात मदत हवी आहे हे जाणून घ्यावयाचे आहे. अधूनमधून दुष्काळ हा पडणारच, तेव्हा त्यास तोंड देण्यासाठी काही ठोस आणि कायमस्वरूपी उपाय करता येतात का याचा अभ्यास करावयाचा आहे. रमाबाई, गुरेढोरे चाऱ्या पाण्या वाचून तडफडतायत. शेतकऱ्यांची कुटुंबे हवालदिल अवस्थेत आहेत आणि त्या अन्नदात्यांच्या मदतीस धावून जाणे हे आम्ही आमचे कर्तव्यच समजतो आणि सहस्त्रावर्तनापेक्षाही आम्हास ते अधिक महत्वाचे वाटते. तेव्हा तुम्ही आम्हास अडवू तर नकाच, पण तुम्हासही शिकून मोठे झाल्यानंतर याच मार्गाने चालावयाचे आहे हे लक्षात असू द्या. तूर्त घरात जी काही पूजा आहे त्यात तुम्ही सहभागी व्हा. घरातील माणसांच्या यात भावना गुंतलेल्या असतात, तिचाही आदर करावयास हवा. बाहेरच्या माणसांना संतुष्ट करण्याच्या नादात घरच्यांकडे दुर्लक्ष आणि त्यांच्यात वितुष्ट नको. पण दुष्काळ निवारणासाठीही तुमच्या गणरायाकडे प्रार्थना मात्र करा.